हॅलो नमस्कार, कसे आहात सर्वजण? आय होप मस्त मजेत असाल. मी धनश्री तुमच्या सर्वांच्या नवीन एका व्हिडिओ ब्लॉगमध्ये स्वागत करते. आज सकाळी मस्त असं गरमागरम चाय आणि बिस्किट घेतला. आज फक्त नाश्त्याला सकाळी बनवायचा होता मसाले भात, म्हणजेच वाटाणा भात. आम्ही मसाले भात पण बोलतो आणि जर वाटाणा असेल तर वाटाणा भात पण बोलतो. तुम्ही काय बोलता नक्कीच सांगा. भात बनवायची तयारी करून घेतली. मस्त असं वाटाणा आधी सोलून ठेवला होता, कांदा फोडणीला दिला आणि लगेच टमॅटो चिरून ठेवला. टमॅटो, कांदा, कोथिंबीर आणि सगळ्या प्रकारचे ढिगभर मसाले. माझी बनवण्याची पद्धत तरी अशीच आहे. जेवढे मसाले मला ॲड करता येईल तेवढं मी भातामध्ये करत असते. काही काही जण वाटण करून पण फोडणीला जातात. मी तसं करत नाही. मी सगळ्या प्रकारच्या डिशमध्ये मसाले काढून घेते आणि स्पेशल मला बिर्याणी मसाला किंवा मसाले भाताचा सेपरेट एक मसाला भेटतो, तो लागतो. सगळ्या ढिगभराचे मसाले ॲड करून मी भात मस्त बनवून घेतला आणि थोडं आणि जेवण करायला बसलो होतं. भात पण इतकं छान लागतो ना. कोलम तांदूळ वापरते, कधी कधी इंद्रायणी पण. तुम्ही कोणतं वापरता नक्कीच सांगा. मीठ पण संपलं. डब्यातलं किराणामध्ये स्टोअरमध्ये आणून डब्यामध्ये किराणा लगेच मी सोडून ठेवत नसते. लगेच मिठाचं पॅकेट फोडून पण मिठाचा डबा भरून घेतला. कारण काय होतं ना, कधी थोडंसं शिल्लक मीठ राहतं. आधीच आपला डबा भरून ठेवलेला बरा असतो. पटकन मीठ वगैरे भरून ठेवलं आणि तोपर्यंत भाताची पण तयारी चालूच होती माझी. आज सकाळी फक्त नाश्ता म्हणजे आमचं जेवण आज फक्त भातावरतीच होणार होतं. कारण मला खूपच कंटाळा आला होता, म्हणून म्हटलं आज स्वयंपाक नाहीच करायचा. सकाळी फक्त मसाले भात बनवायचा वाटाणा टाकून. आहोने आणलं होतं भाजीपाला, सकाळीच आणलं होता, पण तुम्हाला तो पुढे व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल. त्यानंतर मी घेतला होता कुकर. मागच्या व्हिडिओमध्ये पण मी शेअर केलेला आहे, त्याच्या आधीची ही क्लिप आहे. कुकर मी चेक करून बघत होते. आधी पण चेक केला होता, पण नंतर पण व्यवस्थित शिट्टी वगैरे आहे का नाही, त्याची रिंग वगैरे सगळं चेक करत होते. हा कुकर मला जवळजवळ 1,500च्या आसपास सांगितलं होता, पण मी 1,300पर्यंत घेतला होता आणि खरंच खूप छान क्वालिटीमध्ये मला भेटला होता कुकर. अजून एक म्हटलं अशा ह्याच्यामध्येच छोटंसं 1 ते 1.5 लिटरचं कुकर घ्यायचं आहे. हा कुकर मी का घेतला आहे आणि मी तुम्हाला आधी पण सांगितलं की मला कुकर वापरता येत नाही, पण असं कोणी पाहुणे वगैरे आलं, जास्त माणसं आली की लागतोच कुकर भातासाठी वगैरे, म्हणून हा मी स्टोअर एक्स्ट्राचं घेऊन ठेवलेला आहे. आणि आम्ही फॅमिलीमध्ये 4च जण आहोत, म्हणजे मी आहो आणि माझी 2 मुलं. आम्ही 4 जण आहोत, त्यामुळे आम्हाला 1 ते 1.5 लिटरचा कुकर खूप मोठा होतो भातासाठी. मला हा मी स्टोरेजसाठी घेऊन ठेवला आहे. अजून एक मला कुकर घ्यायचा आहे. त्यानंतर आहोने तर आणली होती पाणीपुरी, म्हणजे मी सांगितली होती आणण्यासाठी. मला खूप आवडते पाणीपुरीचं. कसं असं महिन्यातनं 1दा ते 2दा मी खातच असते, म्हणजे घरी पार्सल आणायला लावत असते आम्हाला. आणि इतर वेळेस कुठे बाहेर गेलो तर आमचं मग काही ना काही चालूच असतं, चायनीज म्हणा किंवा कुठं काय पाणीपुरी वगैरे. मला ती सवयच आहे. त्यानंतर इथे बघा पिलूला आमच्या भेटलं होतं छोटंसं घर. कुठे सापडलं होतं काय माहिती, घराचंच कुठल्या तरी कोपऱ्यात पडलं असेल, त्याने घेतलं. आणि कसं होतं, बेड खाली पण तो बराच वस्तू टाकत असतो आणि बेड काय मी सारखा काढत नसते. आणि ज्यावेळेस मी बेड काढेल ना, त्यावेळेस त्याला ते वस्तू सापडतात. त्याने काढलं होतं घर, मग मी त्याला ते बनवून दिलं. त्याने सगळे साईडचे पार्ट काढले होते, मग मी ते बनवून घेतला आणि थोडीशी व्हिडिओची क्लिप शेअर केली. इतकं छान वाटत होतं ना, छोटंसं पण खरंच खूप छान वाटत होतं, नाजूक असं. त्यानंतर भाजीपाला सकाळचं स्टोअर करायचं बाकी राहिलं होतं आणि माझं हे सगळंच न आवडतं काम आहे की भाजीपाला स्टोअर करून ठेवणे. मला भाजी निवडायचा जाम कंटाळा येतो. स्वयंपाक करायचा पण कंटाळा येतो, पण स्वयंपाक तर काय करावाच लागतो. कारण मी नाही स्वयंपाक केला तर माझी मुलं, माझी आहो काय खाणार ना. त्यामुळे स्वयंपाक तर मी करतच असते, पण मला भाजी वगैरे असं ठेवायचा किंवा निवडायचं म्हटलं की मला खूपच कंटाळा येतो. त्यानंतर आहोने ओली मटकी पण आणली होती, म्हणजे मोडाची मटकी. आज संध्याकाळी म्हटलं मटकीची भाजी, भात आणि गरमागरम चपाती बनवता येईल. मस्त अशी मटकीची भाजी बनवायला घेतली. मी काय करते, कधी कधी आधीच वाटण करून ठेवते, कधी कधी एक्स्ट्राचं पण मी करून ठेवते आठवड्याचं. नाही तर काही वेळेस मी असं अचानक भाजीच्या टायमालाच करून घेत असते. आता मी साधी सिंपल बनवलं होते. कांदे वगैरे चिरून घेतला, कोथिंबीर वगैरे आधीच निवडून ठेवली होती आणि भाजी पण बनवून घेतली. एकीकडे दूध पण टाकायला ठेवलं होतं. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. थोडा जरी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. मस्त जेवणामध्ये संध्याकाळी मस्त वाटाणा आणि मटकीची भाजी केली होती, गरमागरम भात होता आणि चपात्या होत्या. व्हिडिओ तुम्हाला कशी वाटतात नक्की सांगा. मी भरपूर ट्राय करत असते की रोजच्या रोज एकतरी व्हिडिओ अपलोड झालाच पाहिजे. ट्राय करते, पण माझ्याकडून शूट करणं पण होत नाही आणि ज्यावेळेस शूट करते त्यावेळेस मला कधी कधी एडिटिंग करायला पण टाईम भेटत नाही. थोडंसं समजून घ्या. भाजीमध्ये मी ॲड करते शेंगदाण्याचं कूट, सगळ्या ढिगभरचे मसाले, जसं की तुम्हाला मी नेहमीच सांगत असते. मला मसाल्यांमध्ये कांदा मसाला, लाल तिखट, धना पावडर, परत आपली हळद आणि जिरे मोहरी सगळं लागत असतं. आणि सगळ्यात मेन म्हणजे कोथिंबीर किंवा कढीपत्ता, दोन्हीपैकी एक तरी पाहिजेच पाहिजे. पण शक्यतो मी जास्त करून कोथिंबीरच वापरत असते. तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात नक्की सांगा. आवडला तर लाईक करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.